अरे अरे माणसा तू एडा की कुळा रे, देवा पुढे माणूस पाला पाचोळा रे, देवा पुढे माणूस पाला पाचोळा रे. नमस्कार, मी सुवर्णा, तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. मनुष्य स्वतःला अहंकारी समजतो, घमंडी समजतो आणि यामुळंच तो सर्वनाशाचं आपल्याच कारण ठरत असतो. मानवानं नम्र असणं गरजेचं आहे, स्वतःवर आत्मविश्वास असणं गरजेचं आहे आणि आयुष्यात संघर्ष करणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. नम्रपणे बऱ्याच गोष्टी आपण साध्य करू शकतो. इथं एक मी कथा सांगू इच्छिते. 2 झाडांची कथा आहे, वाकलेलं झाड आणि सरळ झाड. तर पहा, एक उंचच्या उंच झाड वाढलेलं असतं, खूप उंच वाढलेलं असतं, पण ते अभिमानी झाड असतं. आणि एक झाड असतं ते अगदी वाकलेलं असतं, अगदी जमिनीशी वाकलेलं असतं, एवढं ते वाकलेलं असतं. आणि त्यामुळे साहजिकच हे उंच झाड अभिमानी असतं आणि ते झाड या वाकलेल्या झाडाला प्रश्न करतो, काय रे, तुला काय सरळ वाढताच येत नाही का? तुला माहीतच नाही का सरळ वाढायचं? एवढा काय तू वाकलायस म्हणे. असं झाड त्या वाकलेल्या झाडाला हिणवत असतं. उंच झाड खूप स्वाभिमानी, अभिमानी असतं, गर्विष्ठ असतं. ते वाकलेलं झाड म्हणतं, मला इथं तग धरून राहायचं आहे, मला गर्व करायचं नाही, मला अभिमान नाही आहे, तर मला तग धरून राहायचं आहे, परिस्थितीशी सामावून घ्यायचं आहे, म्हणून मी वाकलेलं आहे. तेव्हा ते मोठं झाड उंच असताना वाढलेलं ते हसायला लागतं. आणि काय होतं पहा, अचानक जोराचं वादळ सुटतं, प्रचंड मोठं वादळ येतं. आणि वादळ आल्यानंतर हे उंच झाड असतं ना, ते जोरात हलायला लागतं, अगदी मुळासहित ते झाड हलायला लागतं. पण वाकलेलं झाड आहे तसंच स्थित असतं. आणि एकदम इतका झोत वाऱ्याचा वेगाने येतो की ते उंच झाड असतं ना, ते कोलमडून खाली पडतं. त्याच्या मुळ्यासुद्धा अगदी वर येतात आणि ते झाड कोलमडून पडतं. आणि परत दुसरा दिवस उजाडतो, सूर्य उगवतो, तेव्हा हे झाड कोलमडून पडलेलं सुकलेलं असतं. तेव्हा ते वाकलेलं झाड मात्र आहे तसंच उभा असतं, तग धरून. कारण ते गर्व नसतो त्याला, कोणतीही घमेंड नसते त्याला. आणि तेव्हा मग ते वाकलेलं झाड त्या कोलमडून पडलेल्या झाडाला म्हणतं, कळलं ना मी का वाकलो आहे म्हणून? कारण मला तग धरून राहायचं आहे. त्यामुळे आपण आपल्या उंचीवर कधी गर्व करू नये, आपल्या मोठेपणावर कधी गर्व करू नये, कारण गर्वाचं घर नेहमी खालीच असतं. त्याच्यामुळे कितीही जरी वादळ आलं तर आपण अहंकारी नसेल, नम्र नसेल तर आपण टिकून राहू शकतो. पण अहंकारी असेल तर आपला अहंकार फार काळ टिकत नाही. ज्याप्रमाणे उंच झाडाची हालत झाली त्याचप्रमाणे मानवाची सुद्धा होऊ शकते. म्हणून नम्र राहणं कधीही चांगलं असतं. नम्रता खूप महत्त्वाची असते आयुष्यात. त्याच्यामुळे आपण तेव्हाच नम्र राहू शकतो जेव्हा आपल्याकडे संघर्ष करायची तयारी असते, आपल्याकडे आत्मविश्वास प्रबळ असतो, तेव्हा आपोआपच आपल्याकडे नम्रता हा गुण येत असतो. त्याच्यामुळे आयुष्यात सदैव नम्र राहा. कसे वाटले विचार अवश्य सांगा. चला, धन्यवाद.